पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी मुंबईला जायला निघतो हे कळल्यावर अनामिकाचा मूड खराब होईल का? अनामिका, अनामिका बहुतेक घरीच नाही। ती घरी यायच्या आत सटकलेलं बरं। अरे पण सांगायला पाहिजे ना, मेसेज करून ठेवूया। मी कामानिमित्त मुंबईला चाललोय, रात्री उशिरा येईन। हॅलो, हा सर निघतोच आहे। नाही निघतोय म्हणजे मी निघालोय सर। मी हा काय मी बाहेर पडलोय, निघालोय सर। येस सर, येस सर, येस सर। राधे, काय झालं बाळा? पटकन सांग काय झालं? इकडे बघ ना। बघायचं काय त्यात? तुला नील दिसत नाहीये का? दिसतोय पण बघायचं काय त्यात? तो मुलीबरोबर थांबलाय बघ ना। हो मग काय मग? सकाळपासून फोन उचलला नाही एकही आणि इथे एका मुलीला हक करतोय तो। राधे, तू याच्यासाठी मला इतक्या अर्जंटली फोन करून बोलवलंस? तुला काही आयडिया आहे का की मला किती टेन्शन आलं होतं? तुला आयडिया आहे का की मला किती टेन्शन आलं ते? ही कोण आहे मुलगी? मला नाही माहित। कुणी का असेल ना, मैत्रीण असेल त्याची। गप्पा मारत उभे आहेत दोघं। काय प्रॉब्लेम आहे तुला राधे? तुझे मित्र नाही आहेत का? मी त्याला हक करताना पाहिलं, तिला चिपटून मिठी मारत होते नुसते। आजकाल तुम्ही सगळीच मुलं, सगळेच मित्रमैत्रिणी असे हक करून बोलतात, चिकटून बसता। पण निदान आम्ही खोटं तरी नाही ना बोलत। सकाळपासून एकही कॉल बॅक केलेला नाहीये, कुठल्याही मेसेजला रिप्लाय नाहीये। बरं फोन करून विचारलं कुठे काय करतोयस तर म्हणे कामात आहे। कुठे विचारलं म्हणे FC रोड। हा FC रोड आहे? नाही म्हणजे त्याचं तसं काहीतरी कारण असेल त्याचं। खोटं बोलायला काय कारण असणार आहे? बरं तुलाही सुट्टी टाकताना काय सांगितलं की आई नाना आलेत घरी? मग खोटं नाही का बोलला तुझ्याशी? पण शांत शांत, आपण सरळ जाऊन त्याला विचारूया का? पण शांतपणे। जाबच विचार। तुला तर शाळेतला किस्सा आठवतोय का? हे महत्वाचं काम चालू आहे तुझं FC रोडवर? हा FC रोड आहे? FC रोडवर खोटं का बोल? राधा, बिहेव। रस्त्यावर आहोत आपण, आवाज खाली। शांतपणे बोल। तू मला नको शांत व्हायला सांगूस, याला सांग हा खोटं बोललाय माझ्याशी। सगळी मुलं ना सेम असतात, तूही त्या हितेंसारखा निघालास, स्वार्थी। आणि नील, तू प्लीज जरा समजून सांगशील का की काय चाललंय इथे? तू मलाही सांगितलंस की आई नाना येत आहेत पुण्यात म्हणून सुट्टी हवी आहे। एक्सप्लेन कर प्लीज, इथे चित्र काहीतरी वेगळंच दिसतं। मॅम, आई नाना खरंच आलेत पुण्यात। ते हिला येताना बरोबर घेऊन आले। ही माझी बालपणीची मैत्रीण सानिका। क्या मॅम, मी राधा। से हाय। हाय। प्रॉब्लेम असा झालाय की आई नाना काही न कळवता डायरेक्ट आले। तिने मला मेसेज केला म्हणून मला कळलं। आम्ही लग्न करावं असं वाटतंय त्यांना। म्हणजे आमच्या घरच्यांनी सगळी बोलणी करून आम्हाला फायनल ठरवायला भेटायला सांगितलं आज। बघितलंस मम्मा, मी म्हटले होते ना फक्त मैत्रीण नाहीये त्याची। अगं राधा, मैत्रीच आहे ग। नील आता मला तेच सांगत होता की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे ते।
आणि आपापल्या बालकांना कसं समजवायचं तेच ठरवत होतो. काकू नीलचे नाना काही ऐकतच नाहीयेत, त्यामुळे मग आता मीच नकार देणार आहे. मॅम सकाळपासून हेच सगळं चाललंय आणि इतर कोणी माझ्या आयुष्याचे निर्णय घ्यायच्या आधी मला काहीतरी प्लॅन करायचा होता. तुम्हाला आणि राधाला वाटतं तसं काही नाहीये. अच्छा, मग मला हे फोनवर नाही सांगता आलं तुला? चिडली असतीस तू. आताही ती चिडलेलीच आहे. अरे राधाला विश्वासात तरी घ्यायचं, समजून सांगायचं, तिला समजून घेतलं असतं तिनं. घेतलं असतं, पण नील म्हणाला की तिचं असं पूर्वी सुद्धा झालंय आणि तिला एका मुलाने फसवलंय पण. त्यामुळे तिला कळायला नको आणि तिला वाईट वाटलेला मला नाही सहन होणार. निदान माझ्याशी तरी बोलायचंस. मॅम मी तुम्हाला खरंच सांगणार होतो, पण मी विचार केला आधी आमच्या लेवलवर काय ते मॅनेज करू, मग तुम्हाला सांगू. तू खरंच खरं बोलतोय? आता तुझी शपथ, मला तुला हर्ट नव्हतं करायचं. खरंच सॉरी. आय एम सॉरी. मी उगीच तुझ्यावर डाऊट घेतला, गैरसमज केला. सॉरी. आणि एमर्जन्सी असल्यासारखं सगळं सोडून मला बोलवलंस. ए चला ना, तुमचं आता भांडण मिटलं असेल तर काहीतरी खायला जाऊया ना. मला खूप भूक लागली आहे आणि मला बर्गर खायचा आहे. हा अगं, आणि नील म्हणत होता की तू याला भारी भारी ठिकाणी फिरवत असतेस म्हणून. मग मी टॉप नॉच फूडी आहे माहितीये, माझ्यामुळे नील पण होतं. चला आज तुला पण फुडी करून टाकू. येस, जा तिघाई मज्जा करा, एन्जॉय करा आणि भांडाभांड करू नका. बरं उद्या ऑफिस आहे हे लक्षात असू द्या. हो मॅम. बाय बाय. या पट्याचा फोन कसा नाही आला अजून? सौरभा, असं कधीच करत नाहीस रे तू. मला लागलं हे कळल्यावर सुद्धा साधा फिरकलाही नाहीस तू. नक्की काय झालंय काय? मावशी, पाय बरं आहे ना? काय करताय तुम्ही? काय नाही, काय करणार आता मोडका पाय घेऊन. ते मी बाजूच्या कुलकर्णी काकू आहेत ना, त्यांच्याकडे गेले होते. जरा म्हणलं आपण शेजार धर्म पाळला पाहिजे ना, पण म्हणलं जरा चक्कर टाकून येऊया. तर ते विचारत होत्या की काय भाऊजी आले की नाही घरी. मी म्हणलं की नाही, तसे भाऊजी काय अजून घरी आलेले नाही आहेत, कारण त्यांना वेळच मिळत नाही ना, बिझी असतात ते खूप. तर ते म्हणाल्या बिझी असतात म्हणजे काय, आता ते संसारात पडलाय ना. म्हणलं नाही हो, संसारात पडलाय म्हणून नाही, पण ते ऑफिसच्या कामांमध्ये बिझी असतात. काय आता ऑफिसमध्ये 10 व्याप असतात, त्या व्यापांबद्दल विचार करायचा, त्याच्यामुळे त्यांना कदाचित नसेल वेळ मिळत. तर त्या म्हणाल्या नाही वल्ले, असं काही नाहीये, तुमचा सौरभ बदललाय, घराच्या बाहेर पडल्यापासून तो बदललाय. मी म्हणलं नाही नाही, काहीतरी काय बोलताय, असं काही नाहीये, आमचे भाऊजी नाही बदलले. त्या काय म्हणाल्या माहितीये, एखादी स्त्री आयुष्यात आली ना की पुरुष बदलतोच. आणि आता तर काय, तुमचे सौरभ भाऊजी घरातनं बाहेर पडलेत, मस्त हलकं वाटत असेल, स्वतंत्र वाटत असेल. तर मी म्हणलं नाही नाही अहो, असं काय बोलताय, तसं काही नाहीये. तर त्या म्हणाल्या बल्ले, तुलाच वाटतंय, कारण तू साधी आहेस, साधी भोळी आहेस, 1 नंबरची. ते काय आहे ना, वयाच्या एका टप्प्यावर पुरुष आला की तू स्वार्थीच होतो. मग काय, आई जिवंत आहे, बाबा जिवंत आहे, भाऊ जिवंत आहे का नाही, काही फरक पडत नाही. नाही नाही,
अहो असं त्या कुलकर्णी काकू म्हणत होत्या, पण मी काही बाई त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. मी त्यांना म्हणलं की तुमच्या घरी बघा ना, सून बसलीये मुरावर त्यांच्या, ते दिसत नाही, आमचे भाऊजी दिसतात त्यांना. कुठे गेला? मेसेज नाही, कॉल नाही, घरी सुद्धा आलेला नाही. पट्याच्या कलिगनी त्याला या कुठल्या फोटोमध्ये टॅग केलाय? आजच काढलेला फोटो आहे हा. पट्या मुंबईला गेला अचानक असा, मला न सांगता. असा कसा आहे हा? असं काही न सांगता निघून कसा जाऊ शकतो हा? घरी कुणी वाट बघतंय याची काही काळजीच नाहीये का? फोन सोडा, साधा मेसेज तरी करायचा. काय समजायचं मी? कुठे गेलाय हा? आईस्क्रीम वगैरे का? थँक्यू. दिसल्या घेतलं खेचून. आवरट. विचार तरी कशासाठी आणलंय? त्यात विचारायचं काय? काहीतरी चूक केली असणार, मला लगेच सॉरी म्हणायला आईस्क्रीम वगैरे. मी काही चूक केली नाहीये. एक मिनिट, मला ना आधी शांतपणे हे आईस्क्रीम एन्जॉय करू दे, मग मी ठरवीन की विचार करून, अॅनलाइज करून मी निष्कर्षावर येईन की तू माती खाल्लीस का नाही खाल्लीस. हे आईस्क्रीम आहे ना, ते माझ्या मातीसाठी नाहीये, तुझ्या वरच्या मधल्यासाठी आहे. ते बघ लगेच चिडतेस भीषण. मार खाणारेस एक दिवस माझ्या हातचा. काय हिंसक बाई आहेस ग तू. मगाशी मॅम समोर आणि माझ्या मैत्रिणी समोर मला फाडफाड बोललीस आणि आता डायरेक्ट मारायची भाषा करतेस. तू गप ना. जाऊ दे, मला एक प्रश्न पडलाय राधा. आता काय? तू इतका राग आणतेस कुठून की त्यातही बार्गेनिंग करतेस? एवढ्यावर एवढा राग फ्री द्याल का म्हणून वगैरे. तू गप यार खरंच. तुला खरंच सांगू का, मला ना त्या पॉइंटला रागापेक्षा जास्त ना भीती वाटली होती. म्हणजे असं वाटलं की. काय वाटलं? काय नाही, सोड. सांग. मला वाटलं तू लांब चाललायस माझ्यापासून. म्हणजे तो नील माझा नील नव्हताच, असं कुणीतरी वेगळाच होता. आणि काय? मला खरंच असं वाटलं की तुझं आणि त्या मुलीचं काहीतरी चालू आहे. शपथ सांगते, या पॉइंटला तुला कोणा वेगळ्या बरोबर तरी बघणं किंवा आपण दोघं एकत्र नसणं हे मी नाही सहन करू शकत यार, शपथ. असं काही होणार नाहीये राधा, पण कधीच वेगळे नाही होणार. डोंट वरी. काय चाललंय रे तिकडे? काय नाही, मी ते राधाला काय? हेच मी समजावत होतो तिला. हो का? मी बघत होते ना तू कसा समजावून सांगत होतास ते. बघ नील, मला माहितीये तुम्ही फक्त मित्र आणि मैत्रीण नाही आहात, पण म्हणजे तुम्हाला मोकाट सोडलंय असं होत नाही ना. जरा दमाने घ्या, भान ठेवून वागा. हो नाही हो, मी फक्त तिला काय
करताना लाज वाटली नाही, सांगताना सुद्धा वाटत नाही. आजी तसं काही नाही, आम्ही तसं काहीच करत नव्हतो. मग मला बघून दचकलास का? मी एका हाताचं अंतर ठेवीन याच्या पुढे. मी जाऊ का घरी? फार रात्र झाली आहे, ते असं बरं दिसत नाही थांबणं. ए अरे घाबरट, किती घाबरतोस तू? मला माहितीये नाही, नाटकं चालली आहेत सगळी, ड्रामा क्वीन. ड्रामा क्वीन काय? आपण काय असेच बघत उभे राहणार इथे? जातो घरी. बघा इकडे. कसं आहे ग तू? अरे तू घरी आहेस? मग दार का नाही उघडलंस? बेल सुरू आहे ना? आज इतका दमलो तो. मस्त आता जेवूया. आणि जरा बसतो, नाही बसत नाही ऍक्च्युली, काहीतरी बिनसलंय. फ्रेश होऊन येतो. मला ना कधी एकदा घरी काढतोय असं झालं होतं. तुला सांगतो, मी इतका आतुरतेने घरी पोहोचण्यासाठी धावपळ करत होतो ना, माझ्या पोटात अक्षरशः कावळे ओरडत होते. मला एकदा वाटलं होतं कधी एकदा मी घरी पोहोचतोय आणि कधी एकदा. ऐक ना, मी काय म्हणतो, आपण आधी जेवूया का? म्हणजे मी नंतर तुला हे सगळं आवरायला मदत करेन. बाजू काही हे झालंय का? म्हणजे काही चुकलंय का? म्हणजे नाही, म्हणजे माझं चुकलंच आहे, ऑफकोर्स माझं चुकलंय. पण माझं चुकलंय म्हणजे नेमकं काय झालंय? म्हणजे मी काही करून माझं चुकलंय का मी काही न करता माझं चुकलंय? बाजू नाही, माझं हे तुला 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 कोणी काही बोललंय का? तुला कोणी काही त्रास वगैरे दिलाय का? असेल तर तू मला नाव सांग, बघ मी काय करतो त्याचं. सौरभ. अच्छा सौरभ. म्हणजे मी माती खाल्ली. मी माती खाल्ली. बरं, मी काय माती खाल्ली मला कळेल का? ऐक ना अनामिक, ऐक ना. काय हे बघ, तुम्ही मुली हा जो खेळ खेळताना, बघा भाऊ, हा खेळ मला येत नाही म्हणजे मला अजून त्याचा अनुभव नाही ना. म्हणजे कुठली भाजी गेली ओळखा पाहू, किंवा मी पार्लरला गेले होते, मी काय करून आले ओळखा पाहू, हे मला येत, म्हणजे अनुभव नाही ना, म्हणून मला ते येत नाही. त्यापेक्षा गंमत, त्यापेक्षा जर तू मला हे सांगितलंस की ऐक ना तू जर मला हे सांगितलंस की हे बघ, म्हणजे पट्या तुझं हे चुकलंय, तू हे केलंस, तू हे करायला पाहिजे, तू हे नाही करायला पाहिजे, असं जर तू मला सांगितलंस तर मी ते पटकन करेन. पटकन आपलं भांडण मिटेल, पटकन हे होईल आपलं, आणि पटकन आपण जेवू. कुठे गेला होतास? मुंबईला कामासाठी. बरं, म्हणजे तुला माझ्यापासून काहीही लपवायचं नाहीये. त्यात का लपवायचं? आपण एकमेकांचे लाईफ पार्टनर आहोत, आपण एकत्र राहतोय, लपवायचं काय आणि कशासाठी? बरं, मग हे तुझ्या लक्षात येतं? म्हणजे असं का बोलतेस? नाही, मी तुझी लाईफ पार्टनर हे तुझ्या लक्षात आहे आणि म्हणून तुला माझ्यापासून काही लपवायचं नाहीये. पण मग तू मुंबईला कामासाठी गेला होतास हे तू मला का सांगितलं नाहीस? मला हे दुसऱ्याकडून का कळावं? अगं, मी फोन करणार होतो, पण मला असं वाटलं की मेसेज वाचून तू फोन करशील, आणि तू फोन नाही केलास म्हणून मला वाटलं की तू बिझी आहेस. मग मी कामात बिझी झालो, आणि खरं सांगतो फोन बघायला वेळच नाही मिळाला. बरं, म्हणजे तू न पाठवलेला मेसेज मी ओळखा पाहू या योजनेअंतर्गत समजून घ्यायला हवा होता का? नाही, म्हणजे माझं चुकलं, पण ओळखा पाहू या स्कीम अंतर्गत मी आत्ता ओळखतो की माझ्यासारखीच तुलाही भूक लागली आहे, तूही माझ्यासाठी जेवायला थांबली आहेस, आणि म्हणून माझ्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून तुझं ताट मी वाढून तुझ्या हातात देतो. बरं, मला सांग,
आज जर माझ्याकडे किल्ली नसती आणि तू दरवाजा उघडलाच नसतास तर मग मला काय बाहेर झोपायला लागलं असतं. म्हणजे परवा काय तू मला बेडरूम मधनं हॉलमध्ये बाहेर ढकललं. आज काय तू मला घराच्या आतच घेतलं नाहीस. म्हणजे जेव्हा जेव्हा आपली भांडणं होणार तेव्हा तेव्हा अशी शिक्षा वाढत्या क्रमाने अशी बदलत जाणार का? राग गेला नक्की? प्रॉमिस? या जेवणासाठी तुला 100 गुण माफ आहे. नाही आत्ता चूक माझीच आहे पण तुला 100 गुण माफ आहे. तुला माहित आहे खूप भूक लागली होती. येताना सगळे म्हणत होते काहीतरी खाऊया काहीतरी खाऊया काहीतरी खाऊया. पण तुझ्या हातच्या जेवणासाठी तुझ्या बरोबर जेवणासाठी फक्त पाणी पिऊन आलो इथपर्यंत. गवारीच्या भाजीसाठी. गवारीच्या भाजीसाठी. थांब तुझं ताट वाढतो. मला चालतं उष्ट.